प्रदीप हे ना आणि आरोपी सुटले पण आम्हाला न्याय नाही भेटला. आम्हाला तर साहेबांना सांगितलं की एवढीचा दगड मारला तुमचा भाऊ म्हणून पडला. कुठल्या पोलीस स्टेशनला काय पोस्टमार्टम वगैरे आम्हाला काहीच नाही. अजून आम्हाला माहिती नाही. तोपर्यंत आरोपी भाऊ प्रकरण काय झालं नक्की सांगा टाकी काय घडलं? घडलंय असं की हा मुलगा कामाला होता कुठं वेळेला गौरी बबनपुडे आहे, यांचा भाऊ आहे. यांच्या भावाचा खून झाला या परिसरामध्ये आणि ती आरोपी सगळे सुटले. त्यांचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट काय मिळालाच नाही यांना. आणि विशेष म्हणजे हे सगळं एक त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे. ही प्रकरणं फार भयंकर आहेत की एका पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा प्रकरणं येतात. आणि या माऊलीचा भाऊ जेव्हा गेलेला आहे तेव्हा महाडिक आहे, ज्या महाडिकांवर माझे अनेक आरोप आहेत. तर तो भाऊ आहे. त्याला फक्त पाय झालं होतं खाली 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 घ्या थोडं. अशा परिस्थितीत पोलिसांनी आणि अशा आणखीनच कहाण्या इथे आहेत. आणि आम्हाला सांगताना सांगितलं की एवढा दगड इथं लागल्यामुळं जीव गेला. आता हे एका दगडाने जीव करून पोस्ट केली का माणसं? चला कधीची घटना आहे? 6 महिने पोलीस एक मिनिट ग्रामीण पोलीस हे संपदा मुंडे प्रकरणातले पाटील आणि हे पाटील एकच आहे. आणि सुनील महाडिक पण ह्या माझं प्रकरण जून मध्ये जे FIR झालं त्यावेळेस सुनील महाडिक होते आणि त्यांनी पण मला बोलवून म्हणजे दाब देऊन तू प्रकरण महाग घे, राजकीय दबावाखाली होतीस का, खोटं बोलती म्हणून मला त्यावेळेसही त्यांनी दाब दिला. आणि हे पूर्ण मी शीतल विकास नंबरचे राहणार उपळवे. माझे चुलतचे BJPचे कार्यकर्ते आहेत. माझे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते 2014 मध्ये सरपंच होते.